नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी पद्धतीचा दाल तडका. अगदी तडका आणि दाल काय असतं बघून घेऊया. सगळ्यात महत्वाचा बॉईल करून घेऊया डाळ. त्याच्यासाठी लागणारे तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ ते आता बॉईल करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्याला दाल तडक्यासाठी लागणार आहे सर्वप्रथम 1 वाटी तूर डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मसूर डाळ. ह्याच्यामध्ये आपण हळद 1 चमचा टाकून घ्यायची आहे. 1 चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी डाळीच्या वरती असावं. पाणी डाळीच्या वरती 2 बोटं कधीही असावं. आणि ह्याला आता आपण बंद करून गॅसवरती साधारणपणे 3 शिट्ट्या देऊन घ्यायचा आहे. मगाची जी आपण डाळ कुकरला टाकली होती, मसूर डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ, हे आता आपण बॉईल करून घेतलेले आहे. हे बॉईल केलेले आता डाळी साईडला ठेवायचे आहेत. आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. तडक्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला लाल मिरची, लसूण, मिरची पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, हळद, गोडे तेल, मोहरी, जिरा, आलं लसूण पेस्ट, 2 कांदे, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर. आता सगळ्यात अगोदर आपण तयार करून घ्यायचे कांदे चिरून घ्यायचे. सगळ्यात महत्वाचे कांदे साधारणपणे जे आता 3 वाट्या आपण डाळ घातलेली आहे, बॉईल केलेली आहे, ते 10 ते 11 लोकांसाठी याचा दाल तडका सफिशियंट होतो. म्हणजे 10-11 लोकांसाठी जर तुम्ही दाल तडका बनवणार असाल तर साधारणपणे घरातील ज्या लहान वाट्या असतात त्या 1-1 वाटीत 3 डाळीच्या घालायच्या. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते बॉईल करून घ्यायचं आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा बारीक चिरून झाल्यानंतर 2 कांदे घेतलेले आहेत. दोन्हीच्या दोन्ही कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत. दोन लहान कांदे, हे 2 लहान कांदे चिरून घेतलेले आहेत. आपण साईडला करून घ्यायचं ट्रे मध्ये. त्याच्यानंतर टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो लहान चिरायचे नाही आहेत, म्हणजे अगदी थोडे मोठे मोठे, जेणेकरून ते डाळीमध्ये आपल्याला सापडले पाहिजे. त्याची पेस्ट होता कामा नये. त्यासाठी जरा मोठे मोठे असे 2 टोमॅटो चिरून घ्यायचे. जास्त मोठे असतील तर 1.5 किंवा 1 टोमॅटो टाकला तरी चालेल, जशी तुमची आवड असेल तशी. पण टोमॅटो टाकायचा इतकं मात्र निश्चित. हा दुसरा टोमॅटो. टोमॅटो नंतर आपण आता कोथिंबीर बारीक करून घ्यायची आहे. आता हा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. आता कोथिंबीर बारीक करून घ्या. हे आपण नीट करून घेतलेली कोथिंबीर आहे. आता ही बारीक करून घ्यायची. कोथिंबीर तुम्हाला चवीनुसार जास्त आवडत असेल तर जास्त घातली तरी चालेल, काही हरकत नाही. कारण की तो कोथिंबीर काय टेस्ट बिघडवत नाही आहे, टाकली तर जास्त चवच येईल. आता कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून झाली नाही. आता आपण जे हिरव्या मिरच्या घेतलेल्या बारीक, साधारणपणे 10 ते 12 लोकांच्या दाल तडक्यासाठी आपण ज्या 3 वाटी डाळी घातलेल्या आहेत 3 प्रकारच्या, त्यासाठी साधारणपणे 10 मिरच्या तरी कमीत कमी त्याच्यामध्ये असावे. 10 ते 12, जशी तुमची हिरवी मिरची तिखट आहे त्याच्यावरती डिपेंड. मिरच्या आहेत
आता ह्याला आपण बारीक करून घेणार आहोत. बारीक म्हणजे सुरीने चिरूनच घ्यायचं, नाही तर खलबत्त्यात बारीक नाही करायचं. आता ही मिरची आपण चिरून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची ही चिरून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यासाठी फ्राय करायसाठी सुरुवात करायची. तर मित्रांनो, आता सगळ्यात अगोदर आपण डाळ बनवून घ्यायची आहे. त्या डाळीसाठी गॅस लावून घ्यायचा आहे. कढई याच्यावरती आपण काहीतरी ठेवून घ्या. तुमच्याकडे कढई असेल तर कढई, पातेलं असेल तर पातेलं ठेवून घ्यायचं आहे. थोडस गरम झालं की आपण गोडं तेल टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण आता गोडे तेल टाकून घ्यायचं आहे. थोडे 1 मिनिट आपण गोडं तेल गरम असतोपर्यंत थांबायचं आहे. तेल आता गरम झालेलं आहे. आपण साधारणपणे जिऱ्याचा 1.5 चमचा टाकायचा आहे. मोहरी 1.5 चमचा टाकायचा आहे. 2 चमचे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकायच्या. हिरवी मिरचीची आपण कटिंग करून घेतलेली होती ती हिरवी मिरची. त्याच्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली, 2 गड्डे लसणाचे आणि 1 तुकडा आपल्याला आल्याचा हा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट थोडा वेळ जरा भाजून घ्यायचे. जिरे, मोहरी, आलं आणि हिरवी मिरची आता हे आपण भाजून घेतोय. ह्याच्यामध्ये आपण कांदा ऍड करायचा. जे 2 कांदे आपण चिरून घेतले होते ते कांदे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कांद्यानंतर 2 टोमॅटो थोडस मोठे मोठे चिरले होते, आपण बारीक करायचे नाही आहेत. हे सगळं भाजून घ्यायचं. हा कांदा टोमॅटो भाजून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आपल्याला हळद, 1 चमचा हळद टाकून घ्यायची. त्याच्यानंतर 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं. नंतर टेस्ट केल्यानंतर चवीनुसार जितकं लागेल तितकं आपण मीठ त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं. हे सगळं मिश्रण आता भाजून घ्यायचं. आता कांदा, टोमॅटो, मिरची, आलं लसूण पेस्ट हे सगळं फ्राय झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण डाळ ऍड करायची आहे. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ जी आपण कुकरला लावून बॉईल करून घेतली होती ती त्याला मॅश करून घ्यायचा आहे. सगळा खालचा मसाला आणि डाळ थोडासा एकत्र करून घ्यायचा, मॅश करून घ्यायचा, म्हणजे मिक्स करून घ्यायचा. मिक्स केल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर ऍड करायची आहे. लागलीच फक्तच कच्ची कोथिंबीर खाण्यापेक्षा थोडस त्याच्यामध्ये शिजलंय कधीही छान लागतं. आता हे सगळं पेस्ट तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पितळेच्या तांब्यातून घेतलेलं पाणी ऍड करायचं आहे. तुम्ही कसल्याही भांड्यातून घेतलं तरी चालेल. माझ्याकडे पितळेचा तांब्या आहे म्हणून मी घेतला. हे आता मिक्स करून घ्यायचं. थोडस तुम्हाला जितकं घट्ट पाहिजे, जितकं पातळ पाहिजे तितकं तुम्ही याच्यात पाणी घालायचं. शक्यतो जास्त घट्ट पण नको आणि पातळ पण नको. चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर ते खाता यावं. चपातीच्या किंवा भाकरीच्या तुकड्यावरती ते राहिलं पाहिजे, अशा पद्धतीनेच त्याची कन्सिस्टन्सी असावी. तर मित्रांनो, हे दाल फ्राय तयार झालेला आहे ऍक्च्युली. आता हा दाल फ्राय आपण एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे.
डिशमध्ये काढून घ्यायच्या अगोदर तडका मारण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघा. ह्याच्यावरती आपण तडका मारणार आहे. कढीपत्ता, लाल मिरची, लसूण, जिरे आणि मिरची पावडर. आता लसूण आपण थोडासा दुखवून घ्यायचा आहे, पूर्ण चेचायचा नाही आहे, फक्त कोडीला चेचायचा आहे. तर आपण तडका मारणार आहोत. त्यासाठी आपण थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला तडक्यावरती तेल हवं आहे तितकं तेल टाकून घेतलेलं आहे. थोडासा गॅस वाढवायचा. त्याच्यामध्ये आपण जिरा 1 ते सव्वा चमचा जिरा टाकला, कढीपत्ता टाकला, लसूण टाकलेला आहे, आणि लाल मिरची. जिरं, कढीपत्ता, लसूण आणि लाल मिरची आणि तेल थोडस भाजत आलेलं आहे असं वाटलं की आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट. लाल तिखट आपल्याला किती तिखट हवं आहे त्याच्यात येताना साधारणपणे हा 1 चमचा मी ह्याच्यामध्ये टाकतोय. थोडस हलवून घ्यायचं. त्याला जास्त वेळ ठेवायचं नसतंय. अगदी लाल तिखट टाकल्यानंतर 5 ते 6 सेकंद. त्याच्यानंतर हे उतरायचं, गॅस बंद करून टाकायचा आणि याच्यावरती आपण हंडीवरती हा तडका मारून घ्यायचा. तडकामध्ये लाल मिरची, सगळ्यात महत्वाची तडका म्हणजे लाल मिरची. जर कोणत्या हॉटेलमध्ये गेला आणि तुम्हाला लाल मिरची नाही दिला तर तडक्याचे पैसे कोण देत नाहीत, हे लक्षात ठेवा. हा झालेला तडका आपला तयार. ह्याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकायची आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आज कोल्हापुरी तडका तयार झालेला आहे. खरंच एकदा टेस्ट करून बघा. बघून काय होत नाही, टेस्ट केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की खरंच या तडक्याची टेस्ट काय आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा आपण कोल्हापुरी तडका बनवलेला आहे. सगळ्यात महत्वाचं आपलं चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.